विद्यार्थी मित्रांनो, नमस्कार. आपणाला एका विज्ञान कथेचा अभ्यास करायचा आहे. मला कल्पना आहे विज्ञान कथा या प्रकारची कथा बहुधा अगोदर तुमच्या वाचनात आलेली नसेल. अर्थात 8वी 9वी आणि 10वी मराठीचा अभ्यास करत असताना काही विज्ञान कथा किंवा त्या कथांबद्दलचे उल्लेख तुमच्या अभ्यासक्रमात येऊन गेले असतील, परंतु ज्या प्रकारे BA प्रथम वर्षात मेन लँग्वेज मराठी म्हणून तुम्ही कथांचा अभ्यास करताय, त्या पद्धतीने विज्ञान कथेचा तुम्ही अगोदर अभ्यास केलेला नसेल. विज्ञान कथा याचा अर्थ विज्ञानावर आधारलेली कथा. शक्यतो साय-फाय म्हणजे सायन्स फिक्शन असं त्याला इंग्रजीमध्ये म्हटलं जातं. तुम्हाला निदान सिनेमाच्या माध्यमातून विज्ञानाच्या कथा माहीत झालेल्या असतात. म्हणजे क्रिश सारखा एखादा चित्रपट असेल किंवा अजून काही चित्रपट असतील. फुंतरू सारखा एक चित्रपट मराठीमध्ये आला होता. हे सगळे चित्रपट हे विज्ञानावर आधारलेले आहेत. ज्या कथांमध्ये, ज्या साहित्यामध्ये विज्ञान हे मध्यवर्ती असतं, विज्ञानाचे शोध, विज्ञानामधले महत्वाचे असे चमत्कारवत वाटावेत या प्रकारचे शोध हे मध्यवर्ती असतात, त्या प्रकारच्या साहित्याला विज्ञान साहित्य असं म्हटलं जातं. आपणाला रेखा बैजल यांच्या शुद्ध बीजापोटी या कथेचा अभ्यास करायचा आहे. आपल्या नेहमीच्या पद्धतीप्रमाणे आजच्या तासिकेत मी कथेचे वाचन करणार आहे आणि पुढच्या तासिकेत आपण कथेचे विवेचन आणि विश्लेषण करणार आहोत. तुम्हाला माहित झालं असेल की थोड्याच दिवसात तुमची परीक्षा होणार आहे. ती एकतर निबंधवजा स्वरूपाची होईल किंवा वस्तुनिष्ठ बहुपर्यायी स्वरूपाची होईल. परीक्षा ज्याही पद्धतीची होईल, पण तुम्हाला आता अभ्यास वाढवावा लागणार आहे. तुम्ही या तासिकेपासून तो अभ्यास वाढवाल अशी पण एक मी अपेक्षा व्यक्त करतो. सुरुवातीला आपण लेखिकेचा परिचय करून घेऊ आणि त्याच्यानंतर कथेचे वाचन करू. कथेचे शीर्षक शुद्ध बीजापोटी. लेखिका रेखा बैजल. रेखा बैजल या महत्वाच्या कथा लेखिका. मराठी आणि हिंदी या दोन्ही भाषांमधून त्यांनी लेखन केले. कथा, कादंबरी, नाटक, कविता, विज्ञान कथा, चित्रपट कथा, ललित लेखन, एकांकिका असे त्यांचे वैशिष्ट्यपूर्ण लेखन राहिलेले आहे. अशब्द, आदिम हे त्यांचे गाजलेले कथासंग्रह. किडनॅपिंग, क्लोन हे 2 विज्ञान कथांचे संग्रह. अज्ञेय, जलपर्व, तृप्ता, देवव्रत, प्रस्थान, प्रलयंकार या त्यांच्या कादंबऱ्या. स्वतःतून उगवताना हा कविता संग्रह इत्यादी महत्वाची साहित्य संपदा प्रकाशित झालेली आहे. 2011 मध्ये परभणी येथे भरलेल्या मराठवाडा साहित्य परिषदेच्या दुसऱ्या मराठवाडा लेखिका साहित्य संमेलनाच्या त्या अध्यक्षा राहिलेल्या आहेत. असा एखादा उल्लेख किंवा संदर्भ बहुपर्यायी वस्तुनिष्ठ परीक्षेसाठी खूप महत्वाचा असतो. तो तुम्ही काळजीपूर्वक ऐकायचा आणि लक्षातही ठेवायचा. आता या कथेत काय आहे? शुद्ध बीजापोटी ही एक विज्ञान कथा आहे. वैज्ञानिक जाणीवा रुजवत कल्पित वास्तवातून आगामी काळातील संशोधनावर भाष्य करण्याचं काम ही कथा करते. हिमोफिलिया म्हणजे बहुरक्तस्राव नावाच्या अनुवंशिक आजाराने ग्रस्त असणाऱ्या विवाहित नेहाला विज्ञानातील नवनवीन शोध प्रयोगामुळे मातृत्व सुखाची प्रचिती येते. निस्संतानास विज्ञानातील शोध कसे वरदान ठरतात असा सकारात्मक संदेश देणारी ही कथा आहे. कथेच्या वाचनापूर्वी एक महत्वपूर्ण सूचना तुम्हाला करायची आहे की या कथेमध्ये एकंदरीत मातृत्वाशी निगडीत असणारे, प्रजोत्पादनाशी निगडीत असणारे असे अनेक शारीर संदर्भ आलेले आहेत. ते अगदी पहिल्यांदाच ऐकताना तुम्हाला खटकतील, पण एकंदरीत कथेच्या संदर्भाने तुम्ही जेव्हा त्यांचा विचार करायला लागाल
तेव्हा त्या घटकांची, त्या संदर्भांची अनिवार्यताही तुमच्या लक्षात येईल. अर्थात तुम्ही आता BA प्रथम वर्षामध्ये प्रवेशित झालेले आहात. या पद्धतीची एक मेंटल मॅच्युरिटी, बौद्धिक परिपक्वता तुमच्याकडे असणं अपेक्षित आहेच. म्हणून ही कथा मी आता वाचून दाखवतोय. तुम्ही ती काळजीपूर्वक ऐकायची आहे. वाढदिवसाचा आनंद लहानशा पिंटूच्या चेहऱ्यावर अगदी फुलून आला होता. नेहा ही कौतुकानं आपल्या लाडक्या लेकीकडे पाहत होती. चला पिंटू, आता केक कापायचा. पिंटूनं लहानशा हाताने केक कापला आणि 2 मेणबत्त्या विझवल्या वाढदिवसांच्या शुभेच्छांच्या गजरात. चला, आधी डॉक्टर काकांना हा केक. नेहानं त्याला माझ्याकडे आणत म्हटलं, अगं आधी मुलांना. नाही काका, खरा मान तुमचाच आहे. तुमच्यामुळेच माझा पिंटू. नेहानं बोलता बोलता वाक्य अर्धवट ठेवलं आणि केवळ माझ्याकडे पाहिलं. तिची ती कृतज्ञ दृष्टी. मी तिच्या डोक्यावर हात ठेवला. तेवढ्यात पिंटूनं इवल्याशा हातांनी माझ्या हातावर केक ठेवला. त्यांच्यासाठी आणलेला मेकॅनो मी त्याच्या हाती दिला. पिंटू पुढे झाला, आपल्या मित्रांच्या घोळक्यात शिरला. काका थांबा हा, मी डिशेस आणते म्हणत नेहा आत गेली आणि तेवढ्यात काही खळकण फुटल्याचा आवाज आला. पाठोपाठ पिंटूचं रडणं कानी आलं. नेहा ही बाहेर धावत आली. काय झालं पिंटू? पिंटूच्या हातातली केकची डिश खाली पडून फुटली होती आणि त्याचा एक ओरखडा त्याच्या पायावर उमटला होता. रक्ताचे थेंब त्यातून तरारून आले होते. नेहा, आयोडीन आण आणि बँडेज. माझ्यातला डॉक्टर पटकन म्हणाला. होय काका. अजय, तू पिंटूकडे बघ, मी आलेच. नेहा लगबगीने आत गेली. आयोडीन घेऊन आली. नेहमीच्या थयथयाटात आयोडीन लावून झालं. जखमेवर नेहानं बँडेज लावून टाकलं. पिंटूचं रडणं संपलं. तो खेळण्यात गुंगला. नेहा डिशेस आणण्यात आणि मी 2 वर्षांपूर्वीचा भूतकाळ आठवत होतो. आज नेहानं पिंटूच्या जखमेवर केवळ आयोडीन लावलं. थोड्या वेळात जखमेतून रक्त येण्याचं थांबलं. एक साधी क्रिया. प्रत्येकात होणारं ब्लड क्लॉटिंग आणि त्यामुळं जखमेतून वाहणारं रक्त थांबणं. पण पिंटूच्या बाबतीत ही साधीशी क्रिया अशक्य ठरली असती आणि एक छोटीशी टाचणी टोचून होणारी जखम ही जीवघेणी ठरली असती जर मी तो प्रयोग केला नसता तर. 2 वर्षांपूर्वीची नेहाची भेट मला आठवत होती. नेहा माझ्या इन्स्टिट्यूट मध्ये आली होती. मी नेहा, अरविंद जोशीची मुलगी. त्या तरतरीत मुलीनं स्वतःची ओळख करून दिली. आणि हे माझे मिस्टर अविनाश. पण नेहाच्या ओठून अरविंदचं नाव निघालं आणि मी आनंदित झालो. अरविंद माझा क्लासमेट. दोघांनीही वैद्यकीय शिक्षण पूर्ण केलं. तो MD म्हणजे डॉक्टर ऑफ मेडिसिन करून एका चांगल्याशा गावात प्रॅक्टिस करायला लागला होता आणि मी मात्र संशोधनासाठी स्वतःला वाहून घेतलं होतं. जेनेटिकल इंजिनिअरिंग इन्स्टिट्यूट मध्ये माझं स्वतःचं असं स्थान निर्माण झालं होतं. मी करत असलेल्या संशोधनासाठी स्वतंत्र प्रयोगशाळा मला देण्यात आली होती. मानवी पेशीतील गुणसूत्रे म्हणजेच क्रोमोझोम्स व त्या क्रोमोझोम्स वरील जीन्स हा माझा संशोधनाचा विषय होता. निरनिराळे जीन क्रोमोझोम्स मधून वेगळे करता येणं, नवा जीन त्या क्रोमोझोमवर इम्प्लांट करणं आणि मुख्यत्वे आनुवंशिक रोग बाळगणाऱ्या जीन्सचा अभ्यास करणं हे माझे अभ्यासाचे विषय होते. त्या संशोधनात मी रमलोही होतो. इतका रमलो होतो की आज अरविंदची मुलगी माझ्या समोर येऊन उभी राहिली तेव्हा मध्ये हा एवढा मोठा काळ गेला आहे याची मला जाणीव झाली. काय म्हणतोय अरविंद? मी विचारलं आणि त्या प्रश्नासरशी तिच्या डोळ्यात पाणी आलं. आई, पप्पा आणि माझा भाऊ एका कार ऍक्सिडेंट मध्ये गेल्याच वर्षी. ओ, आय एम सॉरी नेहा. माझेही डोळे डबडबून आले होते. पप्पा नेहमीच तुमची आठवण काढायचे. एक हुशार सायंटिस्ट म्हणून तुमच्याबद्दल कौतुकाने बोलायचे. खूपदा भेटावंसं वाटायचं त्यांना, पण ते प्रॅक्टिस मध्ये अडकलेले आणि तुम्हीही बिझी. खरंय नेहा, मन एकमेकात गुंतलेली होती
पण भेट मात्र नाही झाली कधी. माझं 1.5 वर्षांपूर्वीच लग्न झालं आणि आता नुकतेच आम्ही इथे बदलून आलोत. तुम्हाला भेटावं असं प्रकर्षानं वाटलं. पप्पांच्या बोलण्यात येणारे रमेश काका कसे आहेत ते पाहावं वाटलं. मी आता मात्र न राहून तिच्या माथ्यावरून हात फिरवला. बेटा बघ, नातं बांधलंच आपल्या दोघात. आता या नात्याचा कधी अनुमान करू नकोस. ह्या काकांचं घर तुझ्यासाठी आता माहेर आहे. काका, नेहा केवळ एवढंच उच्चारू शकली. आणि त्यानंतर नेहा आणि अविनाशच्या अनेकदा भेटी झाल्या. पण प्रत्येक भेटीत मला नेहाच्या डोळ्यात एक वेदनेचा गडदपणा दिसायचा. काही दुःख तिला डाचतंय हे माझ्या लक्षात येत होते. आणि एक दिवस गप्पांच्या ओघात मी तिला न राहून म्हणालो, नेहा, तुला कसली काळजी आहे? कसलं दुःख आहे? बेटा, जे घडलं ते घडलं, पण आता ते विसर. तुझ्या पुढं मोठं आयुष्य पडलं. अविनाश तुझ्या सोबत आहे. माझा सल्ला ऐक. लवकर एक मूल होऊ दे, म्हणजे ते मूल तुला दुःखातून सावरेल. मी एवढं म्हटलं, मात्र नेहा जणू उन्मळून गेली. नाही काका, एवढं मला नका सांगू. काय झालं? रडणाऱ्या नेहाच्या पाठीवरून अविनाश हात फिरवत होता. नेहा, स्वतःला सावर. अगं, तुला मुलासाठी एवढं वाईट वाटतं तर आपण एखादं अनाथ मूल दत्तक घेऊ. अविनाशचं हे बोलणं ऐकून मी आश्चर्यचकित झालो. अनाथ मूल दत्तक का? अविनाश, तुम्ही दोघं एवढे हेल्दी? नाही काका, मी एक विषवल्ली आहे. नेहा, काहीतरी बोलू नकोस. अविनाशनं काहीच रागानं म्हटलं. विषवल्ली? मला सांगशील तुला काय त्रास आहे तो? काका, मी हिमोफिलियाची कॅरियर आहे. माय गॉड, हिमोफिलिया? पण अविनाश तर नॉर्मल होता. होय काका, पण माझी आई हिमोफिलियाची कॅरियर होती. विचारमग्न झालो. नेहाच्या डोळ्यातल्या वेदनेचं कारण कळालं होतं. हिमोफिलिया सारखा भयंकर अनुवंशिक रोग नेहाच्या रक्तात वस्ती करून होता. रक्त गोठण्याची क्रिया एक अत्यंत महत्वाची आणि जीव वाचवणारी क्रिया असते. कुठेही जखम झाली की काही वेळ रक्त वाहतं आणि हळूहळू रक्तातल्या फायबर्स मध्ये रक्तपेशी अडकत जाऊन रक्त वाहन थांबतं. पण हिमोफिलिया सारख्या रोगात मात्र ही रक्त गोठण्याची क्रियाच होत नाही. आणि केवळ लहानशी जखम हिमोफिलियाच्या पेशंटसाठी प्राणघातक सिद्ध होते. म्हणजे तू मूल होऊच देणार नाहीस? होय काका, कारण मुलगा झाला तर हिमोफिलियाचा सफरर असेल आणि मुलगी झाली तर ती कॅरियर असेल, माझ्यासारखी. मी म्हणून हा विषवृक्ष इथेच संपवायचा ठरवला आहे. काका, माझ्या भावाचा त्रास मी माझ्या डोळ्यांनी पाहिला आहे. थोडं खर्चटलं की एवढं रक्त जायचं की त्याला रक्त द्यायची वेळ यायची. तेही देणं डेंजरस. एवढासा लागलेला मुका मार त्याच्यासाठी त्रासदायक ठरत होता. आई बाबा तर अक्षरशः डोळ्यात तेल घालून त्याला जपत होते. पण तेही दुःख आता संपलं. ऍक्सिडेंट मध्ये माझ्या भावाला लहानशी जखम झाली, पण तिच्यातल्या अतिरक्तस्त्रावाने तो गेला. मूल म्हटलं की मला त्याचा त्रास आठवतो. आईचं दुःख आठवतं. पप्पांची काळजी आठवते. म्हणून मी मूल होऊच देणार नाही. आणखी एका जीवाला मला दुःखात ढकलायचं नाही. नेहा आवेगानं बोलत होती, पण मी मात्र अंतर्मुख झालो. मला मी करत असलेला प्रयोग आठवून गेला आणि त्याच वेळी मला जाणवून गेलं की आपण नेहासाठी नक्कीच काहीतरी करू शकू. पण त्यावर आणखी थोडा विचार करायला हवा. आणि मग नेहाला आणि अविनाशला आपण तो प्रयोग समजावून सांगायचा. मी त्या विचारांमध्येच उठलो. हे काय काका, एकदम उठलात? नेहा, मला एक महत्वाचं काम आठवलं आहे. मी तुला उद्या फोन करीन. का? नेहाने आश्चर्याने विचारलं. उद्याच सांगेन मी ते, ओके? नेहाला आणि अविनाशला संभ्रमात ठेवून मी माझ्या इन्स्टिट्यूटमध्ये परतलो. आणि त्यानंतर जवळजवळ रात्रभर मी करत असलेल्या प्रयोगाच्या नोट्स आणि मी वाचन, विचार आणि नेहा व तिच्या डोळ्यातली वेदना, केवळ एवढंच माझ्या डोक्यात होतं. सकाळी नेहाला फोन लावला. फोनची घंटी एकदाची वाजली आणि फोन उचलला गेला. नेहा? होय काका, मी फोन पाशीच बसून होते. नेहा, तू आणि अविनाश
मला आता भेटायला या. आज त्याला रजा टाकायला सांग. का? ते इथं आल्यावर सांगेन. फक्त आता या क्षणी तुम्ही निघा. खर तर नेहापेक्षाही मी उत्सुक होतो. मला उत्सुकता दोन प्रकारे होती. एक तर नेहाला मूल होणे महत्वाचं होतं आणि दुसरं म्हणजे माझ्यातला सायंटिस्ट हा प्रयोग कितपत यशस्वी होतो हे पाहण्यासाठी उतावीळ होता. थोड्याच वेळात नेहा व अविनाश येऊन पोचले. या. मी त्यांचं स्वागत केलं. नेहा उताविळीनं बेचैन झालेली. नेहा, अविनाश, तुम्ही दोघांनी हिमोफिलियाच्या भीतीमुळे मूल न होऊ देण्याचा निर्णय घेतला आणि तो योग्य निर्णय होता. पण मी जो प्रयोग सध्या करतो आहे त्यामुळे तुम्हाला कोणताही डिफेक्ट नसलेलं मूल होऊ शकेल. काय काका? काय? खरंच काका? होय नेहा. ते कसं काय? अविनाशनं विचारलं. मी तुम्हाला प्रयोग समजावून सांगतो. अनेक अनुवंशिक रोग हे माणसांच्या पेशीत असणाऱ्या क्रोमोझोम वरील जीन्स मधून या एका पिढीतून दुसऱ्या पिढीत वाहून नेले जातात आणि माझ्या संशोधनाचा विषय हाच आहे. मी जी पाहणी केली, निरनिराळी ऑब्झर्वेशन्स घेतलीत, तेव्हा माझ्या लक्षात आलं की गर्भधारणेच्या वेळचा प्रत्येक संयोग झालेले, याला ओहम किंवा फलित बीज म्हणूया आपण, हे त्या अनुवंशिक रोगांना वाहून नेणारा जीन बाळगून असतं. हा असा डिफेक्टिव्ह जीन ओळखता येतो, पण प्रत्येक वेळी हा असा दूषित जीन त्यात असतोच असं नाही. अनेकदा निर्व्यंग मूलही जन्माला येऊ शकतं, पण हे क्वचितच घडतं. नेहा ते ऐकता ऐकता पुन्हा निराश झाली. डॉक्टर काका, म्हणजे हे पुन्हा रिस्क घेणंच झालं, नाही का? अजिबात नाही नेहा. तुझ्यातला तो ओहम सुदृढ असेल तर तेच आपण वाढवायचा. पण असं सुदृढ ओहम तुम्ही ओळखणार कसं? अविनाशनं विचारलं. तो एक मोठा प्रोसेस आहे. अविनाश, अगदी पहिल्यापासून तुम्हाला सांगतो. मासिक पाळीच्या साधारण 14व्या दिवशी मॅच्युअर झालेलं बीज बीजकोशातून फोलोपिन ट्यूब मध्ये येतात. हे बीज बाहेर पडताना सोनोग्राफीतून बघता येतं. एकदा हे बीज बीजकोशातून फेलोपिन ट्यूब मध्ये आलं की मिडल लेप्रोस्कोपने बीज व त्याभोवतीचं द्रावण बाहेर काढलं जातं. ते बीज प्रयोगशाळेतल्या पेडिटेशन मध्ये ठेवलं जातं. त्याच पेटीमध्ये तुझे स्पर्म्स म्हणजे शुक्राणू टाकले जातात. त्या डिशला विशिष्ट टेम्परेचर मध्ये ठेवलं जातं. तेवढं टेम्परेचर शरीराच्या आत असतं. तेवढ्या तापमानात काही केमिकल्स मध्ये बीज व शुक्राणू ठेवले जातात. नैसर्गिक क्रियेनुसार शुक्राणू त्या ओहमवर हल्ला करतात. काही शुक्राणू त्याचं कवच फोडतात आणि ते बीज यांचा संयोग होतो. बीज फलित होतं. इथवरची सर्व क्रिया टेस्ट ट्यूब बेबी साठी कराव्या लागणाऱ्या क्रियेसारखीच आहे. आपल्या प्रयोगाचं वेगळेपण या पुढं सुरू होतं. ते कसं? हे जे फलित बीज आहे ते साधारणपणे 2-3 दिवसात 7 ते 8 पेशींमध्ये वाढतं. या स्थितीला आम्ही 8 सेल स्टेज म्हणतो. एकदा ही स्टेज आली की त्या एम्ब्रिओतली केवळ एक पेशी सूक्ष्म दशदर्शी ट्यूबने म्हणजे मायक्रोस्कोपिकली थिन ट्यूबने काढून घेतली जाते आणि मग ही पेशी आम्ही सूक्ष्मदर्शकाखाली विभाजित करून तिचं परीक्षण करतो. त्यातले क्रोमोझोम्स वेगळे काढले जातात आणि त्या क्रोमोझोम्सचे परीक्षण केलं जातं. या क्रोमोझोम्सवरच अनेक जीन्स असतात. हे जीन्स म्हणजे दुसरं तिसरं काही नाही तर माणसाचं सूक्ष्म प्रतीक असतं. त्याचा रंग, त्याचं लिंग, त्याचा स्वभाव, त्याची हुशारी, त्याचं आरोग्य हे सर्व ते जीन्स ठरवतात. आणि सुदैवाने सर्व जीन्सची क्रोमोझोम वरची स्थानं आम्ही निश्चित करू शकलो आहोत. त्यातला अनुवंशिक रोगवाहक जीन कोणता हे देखील आम्ही ओळखू शकतो. जर त्या पेशीतील जीन अनुवंशिक रोगवाहक असेल तर तो 8 पेशीय फलितासाठी कुचकामी ठरतो. पण सुदैवानं जर तो जीन त्यात आला नसेल तर हा एम्ब्रिओ पुन्हा आईच्या गर्भात ट्रान्सप्लांट केला जातो आणि एक सशक्त मूल जन्माला येतं. मी हे सगळं सांगत होतो. ऐकता ऐकता नेहाचा चेहरा फुलून उठत होता. डॉक्टर काका, हे जे तुम्ही सांगताय ते माझ्या बाबतीत शक्य होईल? होय नेहा, तुला एक सुदृढ मूल निश्चित होईल. एका शास्त्रज्ञाचा हा आशीर्वाद आहे.
तो खोटा ठरणार नाही. नेहाचे डोळे आता भरून आले होते. काका, मला लवकर मूल हवंय. मला हसू आलं. हो बेटा, पण आता आपल्याला सर्व टेक्निकल प्रोसेस मधून जावं लागेल. तुला पिरियड येणं, त्यानंतरचा 14वा दिवस. स्वतःच्या उतावळीवर मग मात्र नेहाला हसू आलं. आपली अश्रू पुसत हसत ती म्हणाली, बघा काका, कसं माणसाचं मन असतं. आजवर मी मूल होऊ द्यायचं नाही असं ठरवलं होतं, आणि आज तुम्ही मला आशेचा किरण दाखवलात आणि मला त्या क्षणी त्या स्वप्नांची ओढ लागली. ते स्वप्न तुझं खरं ठरणार आहे नेहा. न राहून नेहा माझ्या पायाशी वाकली. त्यानंतरचा एक दिवस नेहा व अविनाश माझ्या लॅबमध्ये आले. नेहाची सोनोग्राफी मी स्वतः करत होतो, आणि तो एक क्षण नेहाच्या ओहरीतून फर्टाईल एम्ब्रिओ बाहेर पडण्याचा क्षण आणि मी पाहत होतो. 2 फर्टाईल एम्ब्रिओतून बाहेर पडले. न राहून मी उद्गारलो, वा, काय झालं? बाजूला उभ्या असलेल्या अविनाशनं विचारलं. अविनाश, देव आपल्या मदतीला धावून आला बघ. एकाऐवजी 2 एम्ब्रिओज मॅच्युअर होऊन बाहेर पडलेत. म्हणजे नॉर्मल कोर्स मध्ये नेहाला जुळं झालं असतं, पण आपल्या प्रयोगासाठी हे एक चांगलं लक्षण आहे. बीज चांगलं आहे की वाईट हे पाहायला आपल्याला 2 एम्ब्रिओज मिळाले आहेत. 2 पैकी 1 एम्ब्रिओ नॉर्मल असेल असं आपण गृहीत धरूया. त्यानंतर ते एम्ब्रिओज पेट्री डिश मध्ये काढणं, त्यांना फलित करणं, त्याचं 8 पेशीय स्थितीत येणं, ही सर्व प्रक्रिया झाली. आता मात्र ती अस्वस्थ झाली. ह्या 2 एम्ब्रिओ पैकी 1 एम्ब्रिओ तरी योग्य असेल का, की आणखी काही महिने नेहाला सतत याच प्रक्रियेतून जावं लागेल? ह्या क्षणी माझ्यातल्या सायंटिस्ट वात्सल्याच्या आहारी जाऊ लागला होता. पेट्री डिश मधल्या एका एम्ब्रिओची पेशी मी सूक्ष्मदर्शी ट्यूबने उचलली, मायक्रोस्कोप खाली ठेवली. त्या येवल्याशा पेशीतले क्रोमोझोम्स, त्यावरचे जीन्स न्याहाळले आणि मी निराशेने ती स्लाइड बाजूला ठेवली. नागानं फणा काढावा तसा हिमोफिलियाचा जीन त्या क्रोमोझोमवर स्पष्ट दिसत होता. काहीशा निराश अवस्थेतच मी दुसऱ्या एम्ब्रिओतली पेशी उचलली, स्लाइडवर ठेवली. तिच्यावर सूक्ष्मदर्शक यंत्र केंद्रित केलं. मी पाहत होतो, पुन्हा पुन्हा पाहत होतो, आणि न राहून मी आनंदाने ओरडलो, अविनाश, आपण जिंकलो. ही बघ, नॉर्मल पेशी मिळाली. म्हणजे हा एम्ब्रिओ नॉर्मल आहे. आता एम्ब्रिओ आपण नेहाच्या गर्भाशयात सेट करू. माझ्यापेक्षाही अविनाशची स्थिती वर्णनातीत होती. अखेर तो एम्ब्रिओ नेहाच्या गर्भाशयात पुन्हा सुरक्षित ठेवण्यात आला. नेहा, बघ, एक लहानस छानस मूल सध्या तुझ्या गर्भात आहे. पण आता तुला पूर्ण विश्रांती घ्यायची, बेड रेस्टच. कारण अशा तऱ्हेच्या गर्भधारणेत अबॉर्शनचे चान्सेस जास्त असतात. नेहाने काही न बोलता केवळ माझा हात हाती घेतला, आपल्या गालाला लावला. गरम अश्रू माझ्या हातावर उघळले. ह्या क्षणी ती निश्चित माझ्या स्पर्शात, अरविंदचा, आपल्या पित्याचा स्पर्श जाणवत होती. आणि एक दिवस तिचं स्वप्न सत्यात अवतरलं. काका, चला ना जेवायला. कसल्या विचारात घडला आहात? नेहानं मला भानावर आणलं. होय, चला. मी भानावर आलो. वाढदिवसाचा आनंद नुसता उसळून चालला होता. मुलं खेळत होती. आमच्या सगळ्यांच्या पुढे पिंटू उड्या मारत डायनिंग टेबलकडे चालला होता. पिंटू नाही, एक स्वप्न सत्याचे पंख लावून भिरभिरत होतं. विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी आपण या कथेचं वाचन थांबवूयात. ही कथा तुम्ही स्वतंत्रपणाने वाचणं आवश्यक आहे. पुन्हा पुन्हा ही कथा वाचा. विज्ञान कथा आहे. यातले काही संदर्भ तुमच्यासाठी पूर्णपणे नवीन आहेत, पण अनेक वाचनानंतर ते मात्र तुम्हाला कळायला सोपे जातील. पुढच्या तासिकेमध्ये या कथेचं विवेचन आणि विश्लेषण वेगळ्या पद्धतीने, वेगळ्या प्रयोगाने करण्याचा आपण प्रयत्न करूया. धन्यवाद.